सध्याची जी जीवनशैली खानपान व्यवस्था जी आहे त्याचा परिणाम हा पुरुषांच्या हॉर्मोनवरती अर्थात टेस्टोस्टेरॉनवरती खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे। पुरुषांच्या वृषण ग्रंथीमध्ये टेस्टीजमध्ये तयार होणारे हे जे टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे त्याचा महत्त्वाचा रोल हा स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे शुक्रजंतू निर्माण होणे याच्यामध्ये त्याचा रोल महत्त्वाचा असतो। अल्कोहोल स्मोकिंग याचा सुद्धा प्रत्यक्ष परिणाम हा टेस्टोस्टेरॉनची लेव्हल कमी होण्यामध्ये होतो। जी पुरुषांमध्ये एक प्रकारची धडाडीचं व्यक्तिमत्व जे असतं ते कमी व्हायला लागतं। पुरुष आपल्या कोशामध्ये तो राहायला लागतो। नमस्कार, आज आपण मेन हेल्थ अर्थात पुरुषांचं आरोग्य या बाबतीतला एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे लो टेस्टोस्टेरॉन ज्याला हायपोगोनॅडिझम म्हणतात हा विषय एक वेगळा घेऊन आलेलो आहे। कारण सध्याची जी जीवनशैली खानपान व्यवस्था जी आहे त्याचा परिणाम हा पुरुषांच्या हॉर्मोनवरती अर्थात टेस्टोस्टेरॉनवरती खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे। आणि या पद्धतीच्या केसेस पूर्वी ज्या 40-50 नंतर दिसायच्या त्या अतिशय धक्कादायक म्हणजे 30तल्या 35तल्या सुद्धा पुरुषांमध्ये दिसतात। आणि अशा पद्धतीचे रुग्ण जेव्हा दवाखान्यात वेगवेगळ्या तक्रारी घेऊन येतात त्यावेळेस एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो की आता एवढ्या कमी वयामध्ये टेस्टोस्टेरॉनचे सप्लिमेंट्स हार्मोन घ्यायचे का। तर तो चिकित्सेचा भाग आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत, परंतु सुरुवात आपण आज करणार आहोत की टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन म्हणजे नक्की काय, त्याचं कार्य काय असतं किंवा ते कमी झाल्यावर शरीरावर त्याचे काय परिणाम होतात हे आपण पार्ट 1 मध्ये पाहणार आहे। आणि दुसऱ्या भागामध्ये आपण त्याची प्रत्यक्ष आयुर्वेदाच्या माध्यमातून किंवा जीवनशैली आपलं खाणं पिणं जे असतं या मार्गातून टेस्टोस्टेरॉनची आपण ग्रोथ कशी करून घेऊ शकतो याविषयी तो दुसरा भाग असेल। तर पुरुषांच्या वृषण ग्रंथीमध्ये टेस्टीजमध्ये तयार होणारे हे जे टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे त्याचा महत्त्वाचा रोल हा स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे शुक्रजंतू निर्माण होणे याच्यामध्ये त्याचा रोल महत्त्वाचा असतो। त्याचप्रमाणे पुरुषांचा जो बांधा असतो मस्क्युलर जे आपण शरीर म्हणतो ते तयार होण्यामागे हे टेस्टोस्टेरॉन काम करत असतं। त्याचप्रमाणे हाडांची जी डेन्सिटी किंवा घनता जी आहे ती चांगली राहावी यासाठी सुद्धा टेस्टोस्टेरॉनचं एक महत्त्वाचं काम असतं। त्याचप्रमाणे मुख्यतः पुरुषांच्या आयुष्यातील जे कामेच्छा जे म्हणतो किंवा जो लिबिडो किंवा सेक्स डिझायर सेक्शुअल परफॉर्मन्स या दोन्ही गोष्टींमध्ये बऱ्यापैकी रोल हा टेस्टोस्टेरॉन या हार्मोनचा असतो। ॲक्च्युअल जे पेनाईल इरेक्शन जे म्हणतो त्यामध्ये सुद्धा या हार्मोनचा सहभाग असतो। त्यामुळे एकंदरीत पुरुषांच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करणारा असं आपण हार्मोन म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, ते म्हणजे टेस्टोस्टेरॉन हार्मोन। आणि महत्त्वाचं म्हणजे जी लॉन्जिव्हिटी जी म्हणतात पुरुषांचं जे दीर्घायुष्य आहे याच्यावर सुद्धा एक मोठा रिसर्च झालेला आहे की ज्यांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी ही शेवटपर्यंत काही प्रमाणामध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये राहते, ती फार जास्त प्रमाणामध्ये डिटोरिएट होत नाही, त्यांना दीर्घायुष्य निरामय आयुष्य सुद्धा प्राप्त होतं। त्यामुळे एका अर्थाने केवळ फक्त सेक्शुअल परफॉर्मन्स या गोष्टीची निगडीत नाही तर ओव्हरऑल पुरुषांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे हार्मोन अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्याविषयी आज ही माहिती सगळ्यांनी जाणून घेणं विशेषतः पुरुषांनी अत्यंत महत्त्वाचं आहे। तर त्याची लेव्हल जी आहे टेस्टोस्टेरॉनची ती कमी होण्याची जी कारणं आहेत त्याला आपण नेहमीच म्हणतो की थँक्स टू मॉडर्न लाईफस्टाईल आणि तुमचं जे खाणं पिणं जे आहे ते बरेच आजार आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत की त्याच्या मुळाशी ही आपली चुकीची जी जीवनशैली आहे ती आहे। तर 40 नंतर हे हार्मोन आपोआप कमी होतच असतं। म्हणजे असं म्हणतात की 40 नंतर दरवर्षी 1 ते 2% या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण पुरुषांमध्ये कमी होतच असतं। परंतु काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी ही जी काही घट आहे ही फार वेगाने व्हायला लागते। तर मुख्यतः दुसरं जे कारण आहे आपण म्हणतो की एजिंग हे पहिलं कारण आहे, ते नॅचरल फिजिओलॉजिकल आहे, ते काही आपण टाळू शकत नाही। परंतु ओबेसिटी आजकाल जे काही स्थौल्य आहे विशेषतः लहान मुलांपासून ही तक्रार सुरुवात होती की शाळेपासून कॉलेजमधली मुलं तरुण वयातली मुलं ही जी काही ओव्हरवेट व्हायला लागलेली आहेत तर त्याचा परिणाम हा डायरेक्ट तुमच्या टेस्टोस्टेरॉन या हार्मोनवरती होतो। ही सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। त्यामुळेच लेस ॲक्टिव्हिटी म्हणजे कमीत कमी शरीराच्या कमीत कमी हालचाली करणं, ॲक्टिव्ह न राहणं, व्यायामाचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं काम याच्यामध्ये कारण आहे टेस्टोस्टेरॉन कमी व्हायचं।
स्लीप डिप्रायव्हेशन, तुमची झोप जर पुरेशी होत नसेल, आयुर्वेदामध्ये त्यामुळे झोपेला धात्री हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे जशी आपली आई आपली काळजी घेत असते तसं आपल्या आरोग्याची काळजी घेणारं जर कुठली गोष्ट असेल ती म्हणजे आपली चांगली झोप. 7 ते 8 तासांची झोप ही आपल्याला जर होत नसेल, इन्सॉम्निया ज्याला आपण म्हणतो किंवा अनिद्रा यासारख्या व्याधींनी आपण जर पछाडलेले असाल तर बहुतेक वेळा तुमची टेस्टेस्टेरॉनची लेवल ही हळूहळू कमी व्हायला लागते. जंक फूड, फास्ट फूड, पोल्युशन याचा सुद्धा डायरेक्टली तुमच्या हॉर्मोन्सवरती, कारण हे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, सस्पेंडेड पार्टिकल्स, पोल्युशनमधले जे कण असतात त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल जे आपले सिस्टीम असते ब्रेनमधली त्याच्यावरती होतो आणि त्यामुळे सगळेच हॉर्मोनमधलं जे एक फाईन ट्युनिंग असतं ते बिघडतं. अल्कोहोल, स्मोकिंग याचा सुद्धा प्रत्यक्ष परिणाम हा टेस्टेस्टेरॉनची लेव्हल कमी होण्यामध्ये होतो. किंवा डायरेक्ट ट्रॉमा, जे आपण मगाशी आत्ता तुम्हाला सांगितलं की टेस्टिकल जे असतात याला वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीज किंवा अपघात जेव्हा होतात किंवा काही आजार असे आहेत की आजारांचा परिणाम, विशेषतः मम्स, गालफुगी हा जो आजार आहे त्याचा परिणाम हा डायरेक्ट ऑर्कायटिस म्हणजे टेस्टिकलला सूज येणं आणि त्यामुळं टेस्टेस्टेरॉनची हॉर्मोन्सची लेव्हल ही फ्युचरमध्ये कमी होण्यामध्ये आपल्याला दिसून येते. तर अशी वेगवेगळी कारणं जी आहेत ही आपण टेस्टेस्टेरॉनच्या लेव्हल कमी होण्याच्या मागे असतात. तर त्याची लक्षणं कुठली, जेव्हा आपल्याला टेस्टेस्टेरॉनची कार्य समजली आहेत तर त्याच्या सगळी कार्यांची ही हानी झालेली आपल्याला टेस्टेस्टेरॉनच्या लेव्हल कमी होण्यामध्ये दिसून येते. तर महत्त्वाचं असतं ते म्हणजे डिझायर आणि परफॉर्मन्स. सेक्शुअल डिझायर, सेक्शुअल परफॉर्मन्स या दोन्ही गोष्टी टेस्टेस्टेरॉनची लेव्हल जेव्हा कमी होते तेव्हा आपल्याला घटलेल्या दिसतात. केसांची गळती सुरू होते, अकाली टक्कल पडणं आजकाल बहुतेक पुरुषांमध्ये. आपण असं त्यामुळे रिव्हर्स पण थिंकिंग करू शकतो की जेव्हा केसांची गळती होते, वजन वाढतं, ओबेसिटी वाढते, मसल मास कमी होतं, हाडांची घनता कमी होते, तेव्हा आपण टेस्टेस्टेरॉनची लेव्हल ही जरूर आपल्यामध्ये तपासून घ्यावी. मेल ब्रेस्टची साईज जी आहे ही याच्यामध्ये वाढायला लागते आणि जी पुरुषांमध्ये एक प्रकारची धडाडीचं व्यक्तिमत्व जे असतं ते कमी व्हायला लागतं. पुरुष आपल्या कोशामध्ये तो राहायला लागतो. कुठलाही निर्णय घ्यायची क्षमता, धाडसी स्वभावाप्रमाणे तो निर्णय अंमलात आणण्याची जी क्षमता आहे, निर्णय क्षमता, या सगळ्या गोष्टींवरती परिणाम व्हायला लागतो. नैराश्य येणं, मूड स्विंग्स होणं आणि विशेषतः स्त्रियांमध्ये जेव्हा मेनोपॉझल एजमध्ये हॉट फ्लशेस म्हणतात तर त्यासारखं सुद्धा काही लक्षणं ही पुरुषांमध्ये जेव्हा टेस्टेस्टेरॉन कमी होतं तेव्हा दिसतात. विनाकारण फटीग येणं, थकवा येणं, कुठल्याही गोष्टीचा शारीरिक मानसिक उत्साह कमी होणं ही लक्षणं ही सगळी टेस्टेस्टेरॉनमध्ये निर्माण होतात. त्यामुळे मी सगळ्या पुरुष मित्रांना या निमित्ताने आवाहन करीन की ही जर लक्षणं आपल्यामध्ये दिसत असतील तर आपण जरूर आपल्या डॉक्टरांचा, वैद्यांचा सल्ला घ्या. आपल्या टेस्टेस्टेरॉनची पातळी तपासून घ्या, कारण टेस्टेस्टेरॉन हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त हे लैंगिक क्षमतेशी निगडीत नसलेलं, एकंदरीत पुरुषांच्या सर्व व्यक्तिमत्वांवर परिणाम टाकणारं असं महत्त्वाचं हॉर्मोन आहे. त्यामुळे त्याची तुम्ही तपासणी करा आणि जरी योगायोगाने, दुर्दैवाने ती पातळी कमी आली तरी घाबरून जायचं कारण नाहीये, कारण पार्ट 2 मध्ये आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. स्टे ट्यून्ड फॉर द पार्ट 2. थँक्यू.